नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी 2021 यासाठी परिसर अभ्यास व पर्यावरण या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। हे सर्व प्रश्न शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मधील पाठ 4 अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण इयत्ता 5वी मधील पाठ पहिला, दुसरा व तिसरा अभ्यासलेला आहे। जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एक वेळेस पाहून घ्या, कारण यापूर्वी झालेल्या टी-ई-टीच्या पेपरमध्ये इयत्ता 5वी मधील शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे। यापूर्वी इयत्ता 5वी मधील बऱ्याच पाठांवर आधारित प्रश्न टी-ई-टीच्या पर्यावरण किंवा परिसर अभ्यास या विषयासाठी विचारण्यात आलेले आहेत व यानंतरही म्हणजेच येणाऱ्या परीक्षेमध्येही विचारले जातील। त्यामुळे हे सर्व घटक एक वेळेस पाहून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील पाठ 4। पाठाचे नाव आहे उत्क्रांती। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय। तर उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ असा होतो की सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट शब्दात पहिल्यांदा कोणी मांडली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विनने। चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम सुस्पष्ट शब्दात मांडलेली आहे। चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत देखील आहे। यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे। तर उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट शब्दात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी मांडली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवरील नष्ट झालेली प्रजाती कोणती? पृथ्वीवरील नष्ट झालेली प्रजाती कोणती? तर पाठ 4 मधील हा प्रश्न आहे इयत्ता 5वी मधील। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डायनासॉर। पृथ्वीवरील महाकाय अशी नष्ट झालेली प्रजाती आहे डायनासॉर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, डायनासोर इथं ही असा शब्द आहे। डायनासोर ही महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोर या महाकाय प्रजातीचे नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते। डायनासोर या महाकाय प्रजातीचे नष्ट होण्याचे कारण एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे मानले जाते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात कोणत्या एकपेशीय सजीवापासून झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आदिजीव। सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात ही एकपेशीय सजीव कोणता? तर आदिजीव या सजीवापासून झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, प्राण्याच्या उत्क्रांतीचे एकूण किती टप्पे आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्राण्याच्या उत्क्रांतीचे एकूण 2 टप्पे आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, प्राण्याच्या उत्क्रांतीचे 2 टप्पे कोणकोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव हे प्राण्याच्या उत्क्रांतीचे 2 टप्पे आहेत। अपृष्ठवंशीय सजीव तसेच पृष्ठवंशीय सजीव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव, उदाहरणार्थ गोगलगाय। अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव, उदाहरणार्थ आहे गोगलगाय। गोगलगाय या सजीवाला पाठीचा कणा नसतो, म्हणून या सजीवाला किंवा गोगलगाईला अपृष्ठवंशीय सजीव असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय? या अगोदर आपण अपृष्ठवंशीय सजीव पाहिले, आता
पृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव किंवा प्राणी. तर पाठीचा कणा असलेले सजीवांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये जलचर प्राण्यांचा समावेश होतो. जलचर प्राण्यांमध्ये मासा या प्राण्याचा समावेश पृष्ठवंशीय सजीवांमध्ये होतो. तर पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव, यामध्ये जलचर प्राणी मासा या प्राण्याचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पृष्ठवंशीय सजीवांमध्ये कोणकोणते सजीव मोडतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जलचर. जलचर प्राण्यांमध्ये मासा, त्यानंतर उभयचरमध्ये बेडूक, त्यानंतर पक्षीवर्गामध्ये सर्व पक्षी, त्याच्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पाल, साप हे प्राणी, त्याच्यानंतर आहे सस्तन प्राण्यांमध्ये आहे गाय. तर पृष्ठवंशीय सजीवांमध्ये जलचर प्राणी, उभयचर प्राणी, पक्षीवर्ग प्राणी, सरपटणारे प्राणी तसेच सस्तन प्राणी या सर्व प्राण्यांचा किंवा सजीवाचा समावेश होतो किंवा हे सर्व सजीव पृष्ठवंशीय सजीवांमध्ये मोडतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. उभयचर प्राणी म्हणजे कोणते प्राणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी म्हणजे उभयचर प्राणी होय. तर पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी म्हणजे उभयचर प्राणी होय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. सस्तन प्राण्यांमध्ये अपवाद असलेला प्राणी कोणता. IMP प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बदक चोचा हा प्राणी सस्तन प्राण्यांमध्ये अपवाद असलेला प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मानव सदृश्य असणारा वानर कोणता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यपवानर. मानव सदृश्य असणारा वानर यपवानर हा वानर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या उत्क्रांत प्रजातीपासून मानवाची निर्मिती झाली. तर यपवानर या उत्क्रांत प्रजातीपासून मानवाची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मानवाची उत्क्रांत प्रजाती सर्वप्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली असा प्रश्न आहे. मानवाची उत्क्रांत प्रजाती सर्वप्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आफ्रिका. मानवाची उत्क्रांत प्रजाती सर्वप्रथम आफ्रिका या खंडामध्ये अस्तित्वात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मानवाच्या उत्क्रांतीत प्रजातीला काय म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आदिमानव. मानवाच्या उत्क्रांती प्रजातीला आदिमानव असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. आधी म्हणजे काय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रारंभीचा. आधी म्हणजे प्रारंभीचा. यापूर्वी TET मध्ये प्राग या शब्दाचा अर्थ विचारला होता व प्राग हा शब्द इयत्ता 5वीच्या पाठ क्रमांक 2 मधील हा शब्द होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी या शब्दाचा अर्थ पाहिला. तर आधी या शब्दाचा अर्थ आहे प्रारंभीचा. ज्याप्रमाणे यापूर्वी झालेल्या पेपरमध्ये प्राग या शब्दाचा अर्थ विचारला होता, त्याचप्रमाणे आधी या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रारंभीचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीमधील पाठ 4 अभ्यासला. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, TETचा अभ्यास करत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण चॅनलवर तुम्हाला बालमानसशास्त्र तसेच अध्यापनशास्त्र, पर्यावरण व परिसर अभ्यास तसेच मराठी व्याकरण या सर्व विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.